सत्यमेव जयते. मागचे 2 दिवस हे नीलम गोरेंनी जी मुक्ताफळं उधळली त्याच्या संबंधाने फार गरमागरमीचे गेले. परंतु नीलम गोरेंच्या वक्तव्यावर 2 महत्वाच्या प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रिया माझ्यासाठीही अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामध्ये आदरणीय पवार साहेबांची एक प्रतिक्रिया की पवार साहेब असं म्हणाले की नीलम गोरेंचे हे वक्तव्य अत्यंत मूर्खपणाचं आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की हे चूक आहे. अशा पद्धतीने नीलम गोरेंनी बोलणं आणि त्या मंचाचा दुरुपयोग करणं हे याचं समर्थन कदापि होऊ शकत नाही. फडणवीसांनी सुद्धा नीलम गोरेंचे कान उपटले. उदय सामंतांनी सुद्धा ती त्यांची भूमिका असेल असे म्हणत हात झटकले. थोडक्यात काय तर राजकीय पक्षाच्या पलीकडच्या लोकांनी सुद्धा नीलम गोरेंवरती प्रचंड आक्षेप नोंदवले आणि 4 महिन्यांची ज्यांची कारकीर्द राहिलेली आहे विधान परिषदेची, नवी सदस्यता मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचं लांगुल चालन करणं ही अपरिहार्यता असते. त्यातून त्यांच्या तोंडून जे काही वाक्य बाहेर पडलं ते त्यांच्या बरंचसं अंगलट आलं.